मंडळी नमस्कार. बातमी पाहणार आहोत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची. पीएलसी अल्टिमा कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळेल या आमिषानं नारायणगाव परिसरातील 79 गुंतवणूकदारांचे 7,67,00,000ची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 2 जणांवर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहणार आहोत जादा व्याजदराचा लोभ अंगलट आल्याचा बायमाणूसचा हा विशेष रिपोर्ट. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात जादा व्याजदराची अनेकांना भुरळ पडली आणि यातून 2 भामट्यांनी अनेकांना गंडा घातलाय. ही रक्कम थोडी थिडकी नसून कोट्यवधींची आहे. जरा या महाठकांचे चेहरे निरखून पहा. आपल्याला सुद्धा यांनी गंडा घातला तर नाही ना? चेक करा. जुन्नरच्या वारुळवाडी येथील नितीन बाळासाहेब पोखरकर व संगमनेर येथील राजेंद्र सूर्यभान उपाध्ये या दोघांवर नारायणगाव पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याची फिर्याद नितीन शेळके यांनी दिली आहे. माझं नाव नितीन शेळके, मुक्काम पोस्ट सध्या राहणार नारायणगाव. माझं मूळ गाव आळे. तर आळे फाट्यावरचे माझे मित्र आहेत दीपक शेठ शेवाळे काय. तर ते आधी या पोखरकर जे आहेत, नितीन पोखरकर आणि सचिन पोखरकर आणि उपाध्ये यांच्या संपर्कात ते आले आणि इथं नारायणगावला निसर्ग हॉटेल किंवा ओसारा हॉटेल या ठिकाणी अनेक काही सेमिनार झाले होते आणि बरीच लोक तिथं सेमिनारसाठी यांनी गोळा केली होती आणि माहिती देत होते की असा PLC म्हणून एक अल्टिमा कंपनी आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर गुंतवणूक केले पैसे तर तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो आणि वर्षाच्या शेवटी आम्ही गुंतवलेल्या रकमेच्या डबल रक्कम पण परत देतो, अशी ग्वाही दिल्यामुळं मग अनेक जणांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवले आणि त्यांचा आग्रह जास्त राहायचा की रोख पैसे आणून द्या काय. तर माझ्याकडून 10 लाख रुपये ऑनलाईन गुंतवणूक झाली आणि 5 लाख रुपये रोख गुंतवणूक झाली काय. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आमिष दिली होती परताव्याची ती पहिल्याच महिन्यामध्ये एप्रिल एंडिंग नंतरच ते सगळं संपुष्टात आलं. कुठल्या महिन्यामध्ये? 2022 एप्रिल. आम्ही गुंतवणूक केली, महिनाभरानेच आम्ही पैसे मागायला सुरुवात केली तर वेगवेगळे उत्तरं मिळायला लागली चुकीची की कंपनी तुम्ही जरा वेळ काढा, पैसे मिळणार आहेत, पैसे येणार आहेत, वेळ द्यावा लागेल, हे मार्केट आहे, वर खाली जातं, असं तसे बऱ्याच प्रकारची वेगवेगळी उत्तरं मिळाली. पण आमच्या लक्षात नंतर असं आलं की हे सगळं काम एक स्कॅम आहे मोठा आणि या स्कॅममधून खूप करोडो रुपयांची सगळ्यांची फसवणूक झालेली. तर मग आमचे वकील किती लोक तुम्ही साधारण असे असावेत आणि तुम्ही पहिल्यांदा तक्रार? खूप लोक आहेत, नक्की आकडा मलाही सांगता यायचं नाही किती लोक असावीत, पण साधारण 78 ते 80 लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली. तुम्ही कधी साधारण पोलिसांकडे गेलते? कुठल्या महिन्यामध्ये? आम्ही आता जुलै ऑगस्ट या दरम्यान आम्ही गेलो होतो. पोलिसांनी सहकार्य केलं, त्या दरम्यान तुम्हाला काय केलं? आता काय झालं आहे, कायदेशीररित्या आमचे वकील सांगू शकतात तुम्हाला की काय झालं आहे त्याच्यामध्ये. ते आताच्या कंडिशनला तुमच्या सगळ्या जेवढे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या काय भावना आहेत नेमक्या? नाही, निश्चितच खूप मोठी फसवणूक झालेली आहे आणि सामूहिक फसवणूक झालेली आहे. त्या पद्धतीने त्या लोकांवर कलम लावून आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांना त्याच्यामध्ये शिक्षा व्हायला पाहिजे. नितीन पोखरकर यांनी PLC अल्ट्रा कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळेल, वर्षाच्या शेवटी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळेल अशी माहिती गुंतवणूकदारांना दिली होती. त्या माहितीवर विश्वास ठेवून नितीन शेळके यांनी 4 एप्रिल 2022ला रोख 5 लाख व ऑनलाईन 10 लाख असे राजेंद्र उपाध्ये यांच्या नावाने संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील एका खाजगी बँकेत श्रीकृष्ण कॅटल अँड पोल्ट्री फीड नावाने असलेल्या खात्यात रक्कम ट्रान्स्फर केली. अशी 15 लाखांची गुंतवणूक PLC अल्टिमा नावाने मोबाईल ॲपद्वारे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून बिटकॉईनमध्ये केली आहे. तसेच शेळकेसह नारायणगाव परिसरातील सुमारे 78 जणांकडून 1 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2024 पर्यंत
सुमारे 1 लाख ते 55 लाखांपर्यंतची आर्थिक गुंतवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. मी ॲडव्होकेट रणजित महादेव डोमसे, राहणार ओझर, पण सध्या पुणे येथे मी शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतो. मी गेले 15 वर्ष क्रिमिनल या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत आहे. साधारण 3-4 महिन्यापूर्वी मला नारायणगावातून माझे जे मित्र आहेत त्यांचे मला फोन कॉल्स आले की अशी आम्ही गुंतवणूक केली होती, त्याच्यात आमची फसवणूक झाल्याची भावना आम्हाला वाटते. त्या अनुषंगाने मी नारायणगावला आलो. नारायणगावला मी आल्यानंतर या प्रकरणाचा आढावा घेतला. ह्या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मला असं प्रायमा फेसी असं दिसून आलं की याच्यात यूज स्कॅम या लोकांनी केलेला आहे. त्या अनुषंगाने मी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही पहिले SP साहेब किंवा नारायणगावचे जे PI असतील, API असतील यांच्याकडे ॲप्लिकेशन्स द्या. तर त्या अनुषंगाने आम्ही SP साहेबांना कमीत कमी एक 84 ते 85 ॲप्लिकेशन्स दिले. त्यानंतर आम्ही 1-1.5 महिना वेट केला की बाबा या जे आम्ही ॲप्लिकेशन दिलेत त्याचा काही विचार होतो आहे का. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मिळून जेवढे इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळे मिळून पोलीस स्टेशनला गेलो. तिथे जगदीश पाटील नावाचे PSI होते. त्यांना आम्ही रिमाइंडर दिलं की आम्ही असे ॲप्लिकेशन दिले होते. तर नंतर त्यांनी ते मिळवले ॲप्लिकेशन्स. तर आम्हाला त्यांनी ग्वाही दिली की आम्ही कारवाई करतो. पण त्या दिवशी आम्ही त्यांना एक ॲप्लिकेशन दिलं की सदर व्यक्ती हा पळून जायच्या प्रयत्नात आहे, त्याचा पासपोर्ट सीज करा. म्हणून आम्ही पासपोर्ट सीज करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरही आम्हाला असं आढळून आलं की सदर व्यक्ती कोणती कायदेशीर कारवाई होत नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की माननीय उच्च न्यायालय त्याविरुद्ध दाद मागायची. म्हणून आम्ही एक 10 रिट पिटिशन्स मेहरबान उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केले. मुंबई येथे दाखल केल्यानंतर पहिल्या हिअरिंगला माननीय जे आपले पोलीस निरीक्षक आहेत महादेव शेलार साहेब, त्यांना नोटीस निघाल्या. त्या प्रकरणात ते हजर झाले व त्यांना न्यायालयाने आदेश दिले की एवढा मोठा यूज स्कॅम झाला असताना तुम्ही प्लेन 420 सारखी तक्रार घेताय, इट इज नॉट फेअर. आणि त्यांनी एकदम डीप तपास करायचे त्यांना आदेश दिलेले आहेत. आत्ता जानेवारी महिन्याची एक त्यांना डेट दिलेली आहे का विथ ॲफिडेविट आपण सदर प्रकरणात दाखल व्हावे. सदर प्रकरणात एवढे मोठा स्कॅम झाला असतानासुद्धा 420 सारखा जो किरकोळ गुन्हा दाखल केला आहे तो मान्य नाही आहे. याच्यात MPID, बर्ड्स ॲक्ट, बॅनिंग अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स ॲक्ट हाही लागू होतो. MPID म्हणजे जास्त लोकांची फसवणूक केलेली आहे यांनी, म्हणून MPID कायदा लावावा अशी आमची मेहरबान न्यायालयात उच्च न्यायालयात मागणी केलेली आहे. आता ह्या 8 तारखेला आपल्याला समजून येईल मेहरबान उच्च न्यायालय त्याच्यात काय करतं आहे किंवा पोलीस त्याच्यात काय पुरावे दाखल करतायत हे 8 तारखेला आपल्याला समजेल. त्याच्यानंतर मी आपले बोलू शकतो. 100 ते 200 कोटी रुपयांचा फ्रॉड आहे. मिनिमम गुन्हे शाखेकडे का वर्ग निघाला? मिनिमम 200 CRचा असेल. कारण लोक पुढे यायला घाबरतात. कारण यांचे जे एजंट आहेत यांनी असा प्रोपागंडा केला आहे की जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ही रक्कम कुठून आली, त्याच्यात त्याला टॅक्स पडतो म्हणून असं त्यांना घाबरून ठेवलं आहे. म्हणून ती लोकं आमच्याकडे येत नाही आहेत, ॲप्रोच व्हायला घाबरतात. आणि याच्यात गुन्हा शाखा जी आहे आर्थिक विभाग यांच्याकडे पाठवण्याचं काम नारायणगाव पोलीस स्टेशनचं आहे. त्यांनी त्यांच्याकडे तो गुन्हा वर्ग केला पाहिजे. तर हा प्रश्न आपण API महादेव शेलार यांना विचारू शकतो. पोलीस आरोपींना पाठीशी घालतात असं म्हणायचं. प्रायमा फेसी तसं वाटतंय, कारण एवढा मोठा गुन्हा असतानासुद्धा त्यांनी कग्निझन्स घ्यायला पाहिजे तर MPID अंडर. तसं DYSP साहेबांना पण आम्ही या विषयात भेटलो होतो. यांनी न काही पुढचं मागचं बघता एवढ्या लोकांची फसवणूक झाली. MPID यांनी लागू करून आरोपीला आत्तापर्यंत जेरबंद करून योग्य ते कायदेशीर मार्गाने त्याला जेलमध्ये जाण्याची किंवा कायद्यात तरतूद असेल त्याप्रमाणे करायला पाहिजे होतं. आरोपीला पाठीशी घालण्याचं कारण काय? आरोपीला पाठीशी घालण्याचं कारण तसं मला सांगता येणार नाही. त्याला बरीच कारणं असू शकतात. त्यातलं एक कारण आर्थिककरण असू शकतं असं मला एक प्रायमा फेसी वाटतं. याचा मुख्य तपास शेलार साहेबांकडे. मुख्य तपास शेलार साहेबांकडे. पण आम्ही जे हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले त्याच्यात आम्ही SP साहेबांना पार्टी केले. काही जे उत्तर द्यावं लागतील ते SP साहेबांना मेहरबान न्यायालयात द्यावं लागतील विथ ॲफिडेविट. या गुंतवणुकीत महिलांचा देखील सहभाग आहे. काही दिवसांनी गुंतवणूक केलेल्या पैशासंदर्भात मागणी केली असता नितीन पोखरकर यांनी गुंतवणुकीचे पैसे देण्यास नकार देऊन शेळके यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आणि मग शेळके यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एक एक करत 79 तक्रारी पुढे आल्या. मात्र नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार
यांनी या गुन्ह्याबाबत आरोपीची ओळख बाहेर पडून ते पळून जातील म्हणून माध्यमांसोबत बोलायला नकार दिलाय.